Hi everybody, good morning all of you. Now today we have seen profit value ratio. This ratio is useful for TYBCom as well as MCOM part first semester first students for their annual exam of Savitribai Phule Pune University. So let's we have start now. Profit value ratio. Firstly, we have understand that what is the profit value ratio. What is the profit value ratio? The profit value ratio is the ratio of contribution over sales. It is useful to calculate firms profitability profitability as well as competing capabilities in the market. बघा, द प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो हे काय आहे तर एक विक्री जी असते त्या विक्रीवरती कॉन्ट्रीब्युशनचं आधिक्य म्हणजेच प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो असतो. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन सेलच्या मानाने किती आहे, कमी आहे की जास्त आहे. कॉन्ट्रीब्युशन जास्त असेल तर साहजिकच प्रॉफिट जास्त आहे असं म्हणता येईल, आणि नसेल तर मात्र प्रॉफिट नाही असं म्हणता येईल. तर नेहमीच एखाद्या संस्थेची कॉम्पिटिशन कॅपेबिलिटी जेच ती दुसऱ्या म्हणजे मार्केटमध्ये दुसऱ्या संस्थांशी किती टिकाव धरून राहू शकते किंवा तिची नफ्याची क्षमता किती आहे हे समजण्यासाठी प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो हा उपयोगी असतो. तर आपण बघूया की प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो जो असतो, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. नाव हाऊ टू calculate profit value ratio. First, profit value ratio is equal to contribution to sales multiply by 100. Second, profit value ratio is equal to contribution profit value ratio is equal to contribution upon sales multiplied by 100. यापैकी तुम्हाला जे काही सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही सूत्र वापरू शकता. असं काही नाही की सूत्र जर समजत नाही तर विद्यार्थ्यांची गलफत इथेच होते की सूत्र कोणतं वापरावे. याकरता तुम्हाला जे काही म्हणजे सूत्रानुसार किमती टाकून सोडवता येत असेल ते सूत्र वापरलेलं अधिक चांगलं राहील. तर आता आपण गणित बघूया, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. लेट्स see the example. Assume that
let's see the example. Assume that fixed cost is rupees 8,000. Fixed cost is rupees 8,000. Variable cost rupees 24,000 and sales रुपीज 60,000. वरील उदाहरणामध्ये आता फिक्स कॉस्ट ही 8,000 दिलेली आहे, व्हेरिएबल कॉस्ट 24,000 दिलेली आहे, सेल्स ही 60,000 आहे. तर त्यावरनं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काढावं लागणार आहे. कॉन्ट्रीब्युशन काढण्यासाठी सुरुवातीला आपलं कॉन्ट्रीब्युशन कसं काढलं जातं ते कॉन्ट्रीब्युशनचं सूत्र माहिती हवं. त्याकरता मी या ठिकाणी फर्स्टली आय हॅव राईट अ कॉन्ट्रीब्युशन फॉर्म्युला. सो contribution is equal to sales minus variable cost. As per our example, sales are 16,000, 60,000 and variable cost is 24,000. So we can get contribution of rupees 36,000. Contribution 36,000 is a contribution. आता सेल्स जे आहे ते 60,000 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 24,000 आहे. 60 मग सेल्समधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस जात 36,000 रुपये उरत आहे. तर आता आपल्याला जे काही प्रॉफिट व्हॅल्यू म्हणजेच नफ्याची दर मात्रा जी काही आहे ती शोधायची आहे. तर आता आपण जातोय प्रॉफिट व्हॅल्यूम रेशोकडे. लेट अस सी द प्रॉफिट व्हॅल्यूम. हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. फर्स्टली टू कॅल्क्युलेट दिस प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो we can use the above formula. Specify earliest profit volume ratio is equal to contribution. We can find contribution, so we cannot difficulties to write what is meant by contribution. Contribution means sales minus variable cost. We can get contribution. Contribution upon sales multiply by 100, so we can get our profit value percentage. Now we have put up figures into the formulas. Contribution is 36,000 and sales is 60,000 multiplied by 100. Firstly we have solved this equation. 1 2 1 2 3 3 6 6 जे आहे 6 1 6 6 6 36 आणि जे काही जे आहे 6 6 36 600 म्हणजे 60%. So we can get profit volume ratio is 60%. So thanks all everybody to watching my YouTube videos on a profit volume ratio. Please subscribe latest upcoming video to watch latest update. Thank you very much.